तुमच्या धाकट्या बंधूच्या वागदत्त वधूला ताप आल्याचं कळलं म्हणून तर भाऊजी गेले ना तडकाफडकी निघून शहरात. बाबा पण गेले असतील त्यांच्या मागे मागे. त्यांनी तुम्हाला पण पाठवलं होतं ना परस्पर शहरात भाऊजींना भेटायला. विजय, तू काळजी नको करूस. आधी तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि जी काही वस्तुस्थिती आहे त्याचा स्वीकार कर. दादा, बऱ्याच दिवसांनी येणं केलं. आज कसे काय आलात? वीणाताई आज कार्यालयात यायच्या होत्या. आल्या नाहीत आणि पत्रकात छापायला देणं गरजेचं होतं. वीणाताईंनी मजकूर एकदा नजरेखालून घातला तर मग काही काळजी नाही. म्हणजे निमंत्रितांची नावं, मान्यवरांची नावं. पण आई घरी नाहीयेत. कुठे गेल्या त्या? त्या बागेतल्या घरी गेल्यात. मग आम्ही तिकडे जाऊ का? नाही, नको. भागवत दादा, आईना जेव्हा विश्रांती करायची असते ना तेव्हाच त्या बागेतल्या घरी जातात. आणि जेव्हा त्या तिथे असतात तेव्हा त्या फारसं कोणाला नाही भेटत. मग आता कसं करायचं? दादा, तुम्ही रागवू नका, पण संस्थेचे कुठलेही उपक्रम पूर्ण होईपर्यंत आईनं खूप महत्व असतं. म्हणजे पेपरमध्ये बातमी सुद्धा छापून येते, पण फोटोतले चेहरे भलतेच असतात. हे मी माझं मत सांगितलं. आमच्या आईंची तशी विशेष काही अपेक्षाच नाहीये. फक्त समाजकार्य करत राहणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण आता त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालाय, याची बूज आपल्यालाच राखायला हवी ना. उमा, जा बाळ, दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. चहा बिस्किट घेऊन ये जा. मला खात्री आहे तुम्ही दोघांनी नक्कीच काही खाल्लं नसणार, हो ना? नाही, चहा बिस्किटाचं राहू द्या,
आम्ही निघतो. नाही नाही अहो असं करू नका. आमच्या आईनं जर कळलं तर त्या रागवतील माझ्यावर. जाग. खरं सांगा, वीणाताई आमच्यावर नाराज तर नाहीयेत ना? नाही नाही अजिबात नाही. आता त्या तुमच्यावर का नाराज होतील? तर घरात एकूणच काय घडतंय याची कल्पना आहेच तुम्हाला. काय झालं घरी? नाही, तसं काही विशेष नाही. अरे देवा, मी सुद्धा काय बोलून गेले ना. बळवंत दादा तसं काळजी करू नका. म्हणजे गंभीर दखल घेणे इतकं तसं काही झालं नाहीये. सगळ्यांच्या घरात जे घडतं तेच घडतं इथेही. मुलं मोठी झाल्यावर काय बोलणार नाही का? आता हे बळवंत दादांच्या मनात खदखदत राहील आणि भागवत दादांना त्यांना हे सगळं सांगावंच लागेल. एकूणच काय बातमी पसरायला सोपं जाईल. काय झालं? तुम्ही कुठे निघालात? नाही नाही थांबा थांबा. उमा उमा काय झालं? लवकर ये. उमा अगं ये लवकर. दे ना. घ्या घ्या ना. महाजनांच्या वाड्यात आलेला कुणीही विनमुख जात नाही. म्हणजे आमच्या घराची परंपराच आहे ती. ज्या आहेत त्या प्रथा परंपरा मी आम्ही दोघी कसोशीने जपण्याचा प्रयत्न करतो. आता येणारी मुलगी कशी असेल देवच जाणे. म्हणजे तिला आदरातिथ्य जमेल न जमेल काही सांगता येत नाही ना. विजय भाऊंनी जमवलंय का कुठे? छे छे छे, विजय भाऊजींचं नाही म्हणत आहे मी. असंच एकूणच. तुम्ही प्लीज असं काही विचार करू नका. म्हणजे मी आपलं सहजच बोलले हो की नाही ग उमा? आता ही बातमी पसरली की आईंना माझी गरज लागेल. हिला काय, हिला मी कसंही गुंडाळे. आता राहिले फक्त कार्य करते. हे आईंजवळ कसा विषय काढतात तेच बघायचं. तोपर्यंत वातावरण तापत राहायला हवं. ताप कसा आहे आता? नाहीये. मेडिसिन्स घेतल्या? हो सगळ्या वेळेवर घेतलं. नक्की? हो नक्की. आणि ते आजचं सूप? ते नाही घेतलं. नकोय ते मला. हे काय? अरे बरं नव्हतं ना हिला.
म्हणून जरा नजर काढली बस, बाकी काय. याचा अर्थ आजारपण संपलं. तरी अशक्तपणा आहे, सो मी सांगेपर्यंत आराम मस्ट आहे. विजय, तू काही काळजी करू नकोस. अजून एका आठवड्याची रजा घेतलेली आहे मी. अजून 1 आठवडा? ओ नो. माझं नवरात्र काय या आराम करण्यातच जाणार आहे का? हे बघ, जोपर्यंत विजय बोलत नाही ना, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, तोपर्यंत असंच राहणार. एकदा का तो बोलला की मी सुटले. विजय, बोल. जर मला पूर्ण बरं वाटलं तर नवरात्रात मला घरी घेऊन जाशील? तूच म्हणत होतास ना, नवरात्र बसताना आपल्याकडे 9 दिवस उत्सव असतो. अरे ती म्हणते तर ने ना तिला घरी. हो आई, माझ्या पण मनात आहे, पण पण काय? मी निदान वीणा वहिनीच्या फोनची वाट बघतोय. निदान तिने तरी फोन करावा आणि म्हणावं की अर्चनाला नवरात्रात घेऊन ये. फोन आला तर आनंदच आहे, पण फोन नाहीच आला तर आपल्या घरी जायला निमंत्रणाची वाट कशाला बघायची? हो की नाही ग मम्मी? नाही ग बाई, मी असं काहीही म्हणणार नाही. नाही म्हणजे विजयच्या घरचं वातावरण छान आहे, पण तुला त्याची सवय व्हायला हवी ना अजून. आणि काय आहे, अशा ठिकाणी निमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये आपण. उगाच तुझ्याबरोबर त्याची पंचायत होईल. काय रे, बरोबर बोलते ना मी? नाही मम्मी, तुम्हाला काय वाटतं, अर्चनाला नेलं नाही तर माझी पंचायत कमी होईल? माझा जीव रमेल? हो, लहानपणी आम्ही काही चूक केली ना की आई एका कोपऱ्यात उभं करायची, पण आता काहीच चूक नसताना मी कोपऱ्यात उभा राहणार आहे. मी चहा आणते. तुझी काही चूक नाही म्हणतोयस ना, मग कसला त्रास करून घेतोयस? आणि असंच जर मनावर सावट येऊ दिलंस तर प्रत्येक गोष्टीचा असाच अर्थ लावशील आणि जास्त दुःख करून घेशील. असा नाईलाज आहे. नाईलाज जर आधीच लक्षात आला असेल तर त्यावर इलाज शोधायला हवा नाही का? काय इलाज आहे? माझं ऐकशील? बोल ना. मला आता बरं वाटतं आणि तू म्हणतोयस तसं मी आरामही करणार. 2 दिवस तू सहज जाऊन ये ना घरी. तिथे राहा, तिथला अंदाज घे, आईंशी बोल, घरच्यांशी बोल. आईशी ऑलरेडी बोलणं झालंय माझं. आई बोलणार नाही माहितीये मला. जे बोलायचंय ते सुनावून झालंय. मग आता संवाद तुलाच पुढे न्यायला हवा. मला घरी न्यायचंय ना? बघ अजून किती विकनेस आहे तुला. तुझ्या स्पर्शातून कळतंय. तुला कळतंय ना, म्हणूनच मी निवांत आहे. आणि मला कळतंय म्हणून मी अस्वस्थ आहे. एक वेळ शरीराचा थकवा परवडला, तो विश्रांती घेऊन घालवता येतो, पण मनाचा क्षीण
तो जाता जात नाहीये. जाईल. शांतपणे विचार केलास की जाईल. आता काय झालंय माहितीये, तू ना अगदी लहान मुलासारखा उतावळा झालायस. तू एक काम कर, माझ्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोप. मग तुला बरं वाटेल की नाही. मी खरंच सांगते. ये. अरे खरंच झोप ना. हा इतक्या वीणाताईंकडे भेटायलाच नको. ते कधी भेटायचं ते तुम्हीच ठरवा. खरं सांगू काका, या मोठ्या घरंदाज लोकांकडे गेलं ना की मला गोंधळायला होतं. बोलता बोलता सहजपणे काय बोलत जातील आणि त्याच्यावर आम्ही काय रिॲक्ट करायचं समजतच नाही. तू वीणाताईंच्या सुनेबद्दल बोलतोय? कोणाचं नाव घ्यायलाही नको वाटतं, पण नक्कीच सांगतो, त्या विजयबद्दलच बोलत होता. शहरात राहून डॉक्टरी करतो. त्याला कसं इथलं बाळबोध वातावरण जमेल, आणि त्यात कुठे सूट जमलं असेल तर गोंधळाला होतोय म्हणून बराच बोललास की. बराच हुशार आहेस. त्यात हुशार काय असेल? सहज अंदाज बांधता यावा असंच त्या बोलत होत्या. तुम्हीच सांगा. आता माझं ऐक. अगदी सहज अंदाज बांधता येत असला तरी आपण कुठलाही अंदाज बांधायचा नाही. हे मी तुमच्याजवळ बोलतोय हो. नाहीतर या मोठ्या लोकांबद्दल कोण बाहेर बोलेल. पण हे प्रकरण वीणाताई महाजनना जड जाणार आहे. अगदी पूर्ण नाव घेतलं. पूर्ण नाव घेतलं की कसं वजन येतं आणि मग त्यातलं गांभीर्य जाणवतं. आता इतकं सगळं बोलताय तर मुद्द्याची गोष्ट सांगून टाका की उगाच मनात मळमळ. अरे मला तरी कुठं गप्प राहून चैन पडतंय. तरी आपला एक प्रयत्न करून बघितलं आणि त्यात चर्चा करण्यासारखं काही नाही. जे आमच्या पुष्करच्या बाबतीत घडलं ना तेच विजयच्या बाबतीत. पण पुष्करच्या मागे भागवत हे आडनाव आणि विजयच्या मागे अख्खं वीणाताई महाजन हे नाव आहे. मुलगी कोण आहे? त्यांच्या संस्कारातली नाही, साध्या सामान्य घरातली मुलगी. आई शिक्षिका, वडील नाही. मग आता पुष्कर म्हणत होता विजय त्याच्या निर्णयावर ठाम आहे. मला वाटतं बाबासाहेबांची पण काही तक्रार नाही. आता वीणाताईंनीच विचार करून निर्णय घ्यायला हवा. त्यांची एकूण इमेज आणि त्यांचं कार्य सगळंच पणाला लागलंय. आता केवळ मुलगी वेगळ्या संस्कारात वाढली हे काही विरोध करायचं कारण होऊ शकत नाही. आणि विरोध केला तर ही बाब घरगुती राहणार नाही. बळवंत माझा अंदाज घेऊन त्यांची मोठी सून हा वाद घरगुती राहू देणार नाही. वीणाताई महाजन कर्तृत्ववान आहे आणि त्यांची मोठी सून मीना महाजन तिला
तिच्या सासूच्या कर्तृत्वावर मोठं व्हायचं. म्हणून हा वाद न राहता संघर्ष होणार आणि त्यात ही मुलगी भरडली जाणार. काय होणार आहे या मुलीचं कोण जाणार. चला. बघा अजून झोपला. भिंतीकडे तोंड करून पडल्यात म्हणजे बसतील का झोपला? तुम्हाला कसं माहित? बघायचे मार हात. तुम्ही फक्त बरोबर चल म्हणाला होतात. उठवणार तुम्ही होतात ना? मारायला काय प्रॉब्लेम? नाही. मग माझं ऐकणार नाहीयेस का तू? माझं ऐकणार नाहीयेस का? काय ग काय खुसफुस चालली आहे तुमची? काही नाही आई. तुम्ही अशा अवेळी झोपलात म्हणजे का झोपलात हे बघायला आलो आम्ही. काय झालं? बरं नाही वाटत आहे का? मला उठावंसच वाटत नाही. आई काय झालंय? काही नाही ग असंच. आई मी तुमच्यासाठी साबुदाण्याची लापशी बनवून आणू? हा नको. आई घरीच येतात. आई घरात आहे का? त्यांची तब्येत बरी नाहीये. थकवा जाणवतोय म्हणाल्या. आई घरात आहे आणि तू मला आत्ता सांगतेस? तुम्ही खोलीत बसा दिवसभर आणि मी वाड्यातल्या बातम्या घेऊन येते इकडे. त्या बायको समोर त्याला बोलणं म्हणजे हा त्याच्या बायकोचा अपमान होतो ना. आणि त्या आईला काय मलाही पटणार नाही. मग तुझ्या दृष्टीने तू हेच उत्तर धर.